जय सच्चिदानंद. बोलो. पूज्यश्री. माझं नाव किशोर सुधाकरराव विभूते, अकोल्यावरनं आलो मी. 2014ला ज्ञान घेतलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत विचारांमध्ये खूप बदल झालेले आहेत. हे ज्ञान घेण्यासाठी जीवनामध्ये आता ज्ञान घेतल्यानंतर काहीच प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. पण असं ज्ञान मिळण्यासाठी इतका विलंब का झाला असं वाटतं? मिळालं ना, आनंद करा. केव्हा मिळालं, काय झालं? माझ्या मिळालं म्हणजे खुशी म्हणायची. जेव्हा मिळालं तेव्हा. अनंत अवतारमध्ये नाही मिळालं ते मिळालं या अवतारमध्ये. आता आपलं जे 5-25 वर्ष बाकी आहे, ज्ञानची पूर्णाहुती करून घेऊ आपण. माझ्या इतरही भावांना हे ज्ञान मिळावं हां, ती भावना ठेवा आपण. याच्यासाठी प्रयत्नशील आहे. हां, सुद्धा आणि आम्ही प्रार्थना करायची. चौघं भाऊ आहे, त्याच्यापैकी तिघांनी हे ज्ञान घेतलेलं आहे. व्हेरी चांगलं. चौथ्याची वाट पाहून राहिलो. बहुतेक उद्या येण्याची शक्यता आहे. हां, प्रार्थना करू दादा भगवानला. जय बरोबर. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझं नाव सुलभा रघुनाथ संकपाळ. हम्म, मी शिंगणापूरहून आले, पहिल्यांदाच आले आता. हम्म, माझा प्रश्न असा आहे की माझे दीर आणि जाऊ विभक्त आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे, पण ते घरी खूप चिडचिड करतात. मुलं आणि बायकोंशी नीट वागत नाहीत. सतत काही काही गोष्टीसाठी वाद घालत बसतात. हो सकेल तर तिची बायकोला सांगायचं, तू काहीतरी मुलांना घेऊन इथे ये एक दिवससाठी, ज्ञान घेऊन जा, मग शांती वाटेल तिला. आणि ह्याच्यासाठी दियरसाठी प्रार्थना करा की हे शुद्धात्मावान ह्याला शांती मिळेल आणि एकमेकाला दुःख न दे, शांतीमध्ये जीवन व्यय करे अशी कृपा करा, प्रार्थना करा. आणि भाव ठेवा ते लोक ज्ञान पावे, आत्मज्ञान प्राप्त करेल तर काहीतरी जिंदगीमध्ये शांती वाटेल त्यांना, दुःखाचे मुक्ती होईल दुःखामधून. चालेल, ठीक हां, आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. 5 ते 6 वर्षे झाली फाईल नंबर 1ला मणक्याचे दुखणे चालू आहेत, त्रसत आहे. परंतु औषध उपचार जे वगैरे पंची जागृती ठेवून वगैरे सगळं पूर्ण केलं आपण, पण ह्या आता सुटका पाहिजे. ह्या कृपा करा. सुवर्णाला होत आहे. सुवर्णा पाटील. हां, हां, तर तुम्ही सुवर्ण झाले तर तुम्हाला दुःख वाटणार. तुम्ही शुद्धात्मामध्ये आले तर मग सुवर्णाला होते. आपण होळीचे लाकूड सगळं जळत असेल होळीचं, आपण काय करतो, बघणाऱ्याला दुःख वाटणार. नाही, आपण बघणारा राहायचं नाही सुवर्णाच्या शरीराला. आणि काय कर्मोचा हिसाब आहे. आणि उपाय करत राहा, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, दुसरे कुछ अदर थेरपी ट्राय करून करत राहा. सगळे केले पूज्यश्री. केलं. आणि कधी अडलं झालं त्यांना सांगा, हे प्रॉब्लेम आहे, काय करू शकतात. हां, ट्राय करत राहायचं, काही ना काही उपाय मिळेल. आपलं कर्म पुरा व्हायचा टाइम येणार, हां. काहीतरी उपाय मिळेल. जय सच्चिदानंद. आणखी एक पर्यंत प्रश्न. तप करत राहायचं. काही हां. सुवर्णाचं शरीर कर्मचा हिसाब पुरा होतोय आपला. बरं. आडा या 9व्या आप्तवाणीमध्ये आडा या शब्द आहे, हे सविस्तर सांगा. आणि याने तेडाई काय ते हसबंड मला 7 प्रकार चहा द्यायची, हां. सारा दिन चहा ते 7:30लाच देणार. मग तो का मी उशीर करणार म्हणजे तो सीधा होईल. तर मला हे नाही माफक आहे, तू जरा चेंज कर. सारा दिन किती करायचं ते आपण त्याच्या इच्छाप्रमाणे नाही करता आणि आडाई करणार. मला द्यायचंच नाही, तो बोलत राहील. ते आडाई म्हणजे सरळता काय, त्यांनी सांगितलं 7 वाजता, हां तर 5 मिनिट पहिले चहा तयार ठेवायची. हां. तो सरळ म्हणा. आणि आडाई तो बोला मला खट्टा नाही माफक नाही आहे, तर जरा गूळ जास्त टाक. गूळ कशाला खायचं आहे, डायबिटीस वाढेल. खट्टा दे चालायला, सीधा होईल. ते आडाई. हे 2 आर्ग्युमेंट करून आपलं मी राईट, मी चांगली आणि तू गलत आहे, ते आडाई करत राहणार आपण. स्वतःचं हमेशा ॲडजस्ट सामनेवाल्यासाठी त्यांच्याबरोबर ॲडजस्ट व्हायला पाहिजे. तो सरळ म्हणेल आपण. पूज्यश्री घरच्यांना पण ज्ञान मिळून दे, सगळ्यांचा अंतराय तुटू दे, मोक्ष मार्गात पुढे येईल असा आशीर्वाद द्यावा. हां, जय सच्चिदानंद. जय सचिन. जय जय सच्चिदानंद.
अरुण कुलकर्णी येऊ शकले नाही, त्यांची डायलिसिस चालू आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे प्रश्न लिहून पाठवलेला आहे त्यांनी. पूज्यश्री निम्र भावना, आम्ही दोघंही ब्रह्मचारीचा भावना आहे, आपला आशीर्वाद असावा ही नम्र विनंती. अरुण प्रकाश कुलकर्णी. आणि त्यांनी MMHT हे ते ऑनलाईन सगळं केलेलं आहे त्यांचं. ऑनलाईन केलेलं होतं एक भूतकाळ झाला. आता दुसरा प्रोग्राम येणार जानेवारीमध्ये, तर जरूर यायचं. WMHT मध्ये आपण यायचं, MMH मध्ये ते स्वतः येईल. ते डायलिसिस असल्यामुळं बाहेरच्या गावी पडू शकत नाहीत ते. अरे ते आपल्या तिकडच्या डॉक्टरला विचारा, वाले काहीतरी हेल्प होईल काय डायलिसिस वाल्याचे. किती 2-3 दिवस हप्त्यामध्ये एक वेळ घ्यायचं असेल ना? हो, हप्त्यानं 3दा होतं. 3दा होतं. त्यांना विचारून घ्या काहीतरी आहे का चान्स, आपलं टेम्पररी म्हणजे काहीतरी पोर्टेबल काहीतरी आयडिया आहे का विचारून घ्यायचं. नाहीतर मग जिथनं जेवढं होईल तेवढं चान्स घ्यायचं, घर बसून जेवढं मिळेल तसं. हो, दादाश्रींच्या कृपेनं घर बसल्याची डायलिसिस पाण्यातनं मिळालेलं आहे. 8.5 पॉईंट हे होतं क्रिएटिन, पण आता त्या कृपेनं 5.5ला आलेलं आहे. हळूहळू कमी झालं तर, पूर्ण कमी झालं तर मी आडालीला त्याला जरूर घेऊन. बरोबर आहे. माझा एक अनुभव आहे. 13 सप्टेंबर 2022ला पहाटे स्वप्नामध्ये दादाश्री जसे महात्मांच्या डोक्यावर हात ठेवत होते, तसे पूज्यश्री पण पायलवांच्या डोक्यावर हात ठेवायचे स्वप्नात घडले. विनंती आहे, प्रत्यक्ष डोक्यावर आपला हात ठेवून मोक्षाला आशीर्वाद द्यावा. ते बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की रात्री तिथं कुत्रे भयंकर हे करतात, पण फाईलमॅनला हाकलायचं इच्छा नसते. पण फाईलटूनचं पण झोप, आम्ही बाहेर हॉलमध्ये झोपतो. अखंड 8 वर्ष झालं ब्रह्मचारी पाहतोच आहे. पण त्या हाकलं की फाईलमॅनला वाटते की हाकल्यावर आम्ही चुकीचं करते फाईलमॅननं, असं वाटते. तुमच्या दारावरतीच ते लोक ओरडतात. ते कुत्रे लोक आपल्या घराच्या दरवाजात तिकडेच ओरडतात का, की दूर असतात? नाही, घराच्या अगदी कोपऱ्यालाच ओरडतात. आपल्या घरामध्येच, घराच्या कोपऱ्याला, गेटच्या बाहेर. हरकत नाही. आपण हाकाला हरकत नाही. हाकाला काही लाकडी काहीतरी असे दाखवायचे, पळून जाणार नाही. खिडकीतनं नुसतं हाड करते, पण तेवढं केलं तरी त्याला त्रास होते का असं वाटून फाईलवरला असं वाटतं की का केलीस तू, असं वाटतं. हरकत नाही. त्यांना जरा त्याची भाषामध्ये सांगायचं, जा, जातील. मग शांतीने बस, आपलं दादा भगवानचं नाम घ्या आणि शांतीने झोपून जा. पण माझ्या सासूबाई म्हणत होते हे प्रश्न विचार नकोस, हे काय बरोबर नाही. पण माझ्या मनाला, फाईलवनच्या मनाला पटलं नाही, तरी प्रश्न विचारलं फाईलवन. हरकत नाही. हे त्यांना काही दुःख वाटणार नाही. त्यांना त्याची भाषामध्ये समजेल का मला इथून जायला सांगतात, जाणार ना. आपला काय दुसरं मारत नाही आपण, काहीतरी नाही मारत नाही, नुसतं हाड करते. हो करायचं, ते जातील. हा, तेवढंच हे करते. आणि दुसरा उपाय करायचा असेल, समजा तिकडे दुसरी जागेवर जाऊन तिकडे ओरडायचं चालू करेल, मग काय करू शकणार आपण? मग तुम्ही समजायचं हे संयोग आहे, थोड्या टाईममध्ये वियोग होणार. आणि आपला अभिप्राय आहे, हे लोक ओरडतात, मला झोप येणार नाही, मला झोप येणार नाही, मला झोप येणार नाही, म्हणून आपल्याला असर होते. आपण समजलं की नाही हे संयोग आहे, हे पण हिसाब पुरा होऊन जाणार. हळूहळू जातील ते लोक. हो. आणि शुद्धात्मा बघा आणि प्रार्थना करा, हे शुद्धात्मा भगवान त्याला शांती वाटेल अशी कृपा करा. आणि फाईलवनचं इच्छा आहे की दादाश्रींचं काम करत करत शरीर सेवा करत शरीर सुटावं, फाईलवनचं सेवा कोणी करायचं प्रसंग येऊ नये, असं फार इच्छा आहे. आता फाईलवनचे 2 ऑपरेशन झाले, कानाचं एक झालं आणि पायाचं पण 4 महिने झालं. पण फाईलवनचं इतकं स्ट्रॉंग आहे की पूज्यश्री कुठे येणार म्हटल्यावर तिथं जायचं इतकं भाव होते. चालायला येऊ द्या, हळू लंगडत का होईना का तुमच्यापर्यंत येऊन पोहोचायचं फक्त भाव असतो. बरोबर आहे, चांगलं केलं. जय सच्चिदानंद. अनेक मगाशी कोल्हापूरचे महात्म्याने म्हटले, माझे अनेक चिठ्ठी आहे, तो मगाशी त्यांच्या हे महात्म्यांच्या ह्याच्यातनं मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे की कोल्हापूरला तुम्ही लवकरात लवकर यावं. हे हा भाव भरपूर आहे, पण खूप प्रयत्न करतोय. पण आता 35 लोकांना आम्ही आणायचं ठरलं होतं. ट्रेनचं एकदम कॅन्सल होऊन की एकदम 14 लोक येऊ शकले. काय एवढं अंतर येतं असं फाईलवरला ते खुशी म्हणायची. 14 आले, बाकीचं नंतर येतील. त्यांना सांगून ठेवायचं काय चान्स मिळाला तर या बसमध्ये या, त्यांना चान्स मिळावा, त्यांना तुमचं ज्ञान मिळावं. अडालज मध्ये घेऊन या.
जय हा सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. खरं तुमच्याशी बोलायचंय म्हणून मी आणि रेकॉर्डिंग झालं तर मग टीव्ही मध्ये मी येणार ना. आणि असा एक प्रश्न आहे तरी पण की दोन बहिणी भावंड असतात, त्यांना एकांची प्रगती होती, एकाची म्हणजे प्रगती होत नाही, किती कष्ट केलं तरी. असं का होतं? ते स्वतःचे कर्म घेऊन येतात सगळे लोक, मुलं मुली, हजबंड वाईफ, फादर मामा, दादा दादी, सगळे स्वतःचे कर्म घेऊन येतात. म्हणजे सगळ्यांचे कर्म अलग अलग असतात, त्याप्रमाणे सर्व लोकांना अलग अलग मिळेल. नाही, खरं आई वडिलांना वाटतं की आम्ही एवढं चांगलं नाही, केलं नाही. असताना आमच्या मुलाचं असं का झालं, नाही, असं वाटते. नाही, असं नाही आहे. स्वतःचं कर्म जास्त खर्च करत असेल ते पण स्वतःचेही बँक बॅलन्स वापरतो. हा कमी खर्च करतो तो पण स्वतःचाही बँक बॅलन्स वापरतो. जास्त पैसे मिळतात नाही मिळतात, जास्त एज्युकेशन मिळते नाही मिळते, सगळं स्वतःचा कर्मचा हिसाब. त्याच्यामुळे होत आई वडिलांचा काही गुन्हा नाही आहे. खरं ते आई वडिलांना म्हणतात की तुमच्यामुळे आमचं असं नाही, झालं, तुम्ही ते- मार्गदर्शन केलं नाही आम्हाला. नाही नाही, ते स्वतःची गलती आहे, स्वतःची चुका आहे. असं नाही कधी आई वडिलांना कधी ते गलत त्यांची नाही, चुका दोष काढायची देतात. एक नाही, एक दोष वेळा नाही रडतात द्यायला. पण की मुलगा असं नाही, आम्हाला म्हणतोय म्हणून. मग याला काय करायचं? नाही, प्रतिक्रमण करा. हे व्यार वसूल करतात, राग द्वेष का हिसाब वसूल करतात. प्रतिक्रमण करा. आई वडिलांना सांगा तुम्ही नाही, मी वडिलांना घेऊन आले हा, की तुम्ही चला तिथं, की आलेत वडील आमचे, 82 वय आहे त्यांचं, हरकत नाही, चांगलं केलं. आणि तुम्ही 2 तिथं दिवस इथे ऐका राहा, आणि तुमच्या मनाचं आत्म्याचं समाधान ज्ञान होऊ दे. घ्या. आणि आई वडिलांचा काही दोष नाही आहे. खूप राहिलेत. हा, चांगलं केलं आपण आले. आणि 2 दिवसानंतर ज्ञानविधी ज्ञान घ्या आणि शांती से मैं शुद्धात्मा नाही, हूं. त्यांना खरं शांतता होत नाही, झोप रात्रीची लागत नाही. ते नाही, असं आता काय झालं म्हणून. दादा भगवानचे असीम जय जयकार म्हणत राहा. दादा भगवानाचे स्वतःचे आत्माची भक्ती केली, शांती वाटेल. आणि मुलासाठी प्रतिक्रमण करत राहा, ते शिकवेल तुम्हाला. हां, हे दादा भगवान, मला काही राग द्वेष करायचे नाही आणि मला सुटायचं आहे, मला शक्ती द्या, समताभावामध्ये मी राहू आणि मला मोक्ष प्राप्ती होईल अशी कृपा करा. प्रार्थना करत राहू आपण. हां, आता काही चिंता करू नका. तुम्ही आत्माचं ज्ञान घ्या आणि भाव करा, मला आता संसार माझा सुटे आणि मला मोक्ष प्राप्ती होईल. नाही, तुम्ही वडिलांना पण सांगा की त्यांचा अजून सुद्धा संसारात माझ्या मुलांना असं व्हावं, त्यांचा हरकत जीव नाही, अडकतोय पण त्याच्यात. आता यांना ज्ञान घेऊन द्या, सगळं चांगलं होईल. हा, त्यांना सांगितलं तसं, खरं प्रत्यक्ष घेऊन आले मी. चांगलं केलं. आणि फाईल नंबर 1, 2 ब्रह्मचारी व्रत आम्ही पालन केलेलं आई आहे. नाही आली? कंटिन्यू राहण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. आई नाही आली? हा? आई बाबा ऐकले आले? आई नाही, आई नाही आली, आईला येता येत नाही म्हणून आईला आणली नाही. हरकत नाही. आणि ब्रह्मचारी व्रत पालन आम्ही करतो आहे. कंटिन्यू राहण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा. हा, बरोबर आहे. सांग जय जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोलिया. माझा प्रश्न असा आहे की माझ्या प्रत्येक कामात मला यश मिळत नाही. काय नाही, पण अपयश तर नाही मिळत ना. काय अपयशच मिळत आहे ना. काय नाव आपलं? माझं नाव विश्वांबर तायडे. काही नाही, आता अपेक्षा काढून टाका. आपलं कर्मचा हिसाब पुरा करतो असं समजा. माझं कर्मचा हिसाब मला पुरा करायचा आहे. जस मिळो की अपजस मिळो, माझा हिसाब पुरा करायचा आहे. नाही मिळाला जस तर समजायचं माझा हिसाब मग तेरडा होता, तर तसं अपजसचा हिसाब आहे ते पुरा झाला. कर्म पुरे करत जा, कर्म पुरे करत जा, हळूहळू सुटणार आपण. नाही, पण कोणाच्या याच्यात यश नाही ना, शेतीमध्ये नाही, धंद्यामध्ये नाही. आपण खाय पिय सगळं राहायचं आहे की नाही साधन. नाही, ते आहे. मस्त जा हळूहळू. आता ज्ञान त्याची अपेक्षा जास्त ठेवू नका, मला जास्त संपत्ती वाढेल, जास्त जश मिळेल. आपलं कर्म पुरं करायचं लक्ष ठेवा आणि 5 आज्ञामध्ये राहा. समजलं ना. जय सच्चिदानंद. हां, असीम जय जयकार करा. 15 मिनिट, अर्धा घंटा, 1 घंटा. आणि आरती करा. दादांना प्रार्थना करू, संसारचे कर्म समताभावामध्ये पुरे होईल आपले. जय सच्चिदानंद. नंदकिशोर माळवे. जय सच्चिदानंद. बोलिये. शुद्धात्म्याचे दर्शन कसे करावे आणि पुनर्जन्माबाबत समजावे. तुम्ही ज्ञान घेतलं आहे ना. हो तर नंदकिशोर जुदा आहे आणि मी शुद्धात्मा समजलं ना. हो. तसं सामना बघा. चंदू जुदा आहे, स्वतः शुद्धात्मा आहे. ती दर्शी ठेवायची. नंदकिशोर खातोय, नंदकिशोर चालतोय, नंदकिशोरने काम केलं, तसं सामन्यावरचं समजायचं की शुद्धात्मा अलग आहे आणि चंदू काम करतोय, तो बरा प्रकृतीचा हिसाब आहे.
असं आपलं जेवढं आपलं स्वतःचं जुदा ठेवू शकणार तसं सामनेवाल्याचं पण जुदा समजू शकणार आपण. आणि आपलं इच्छाप्रमाणे सगळे विचार येतात. हो कधी नाही पसंत असे पण विचार येतात की नाही? हो येतात. तर ते कोणी पाठवले? आपल्याला नाही पसंत, नाही तर नापसंत आपली आहे. हो. तर विचार कोणी पाठवले? तेच प्रूव्ह करते की पूर्वजन्म आहे. पूर्वजन्मामध्ये काहीतरी खराब माल भरला आहे, ते निघतो आहे आता. हे पूर्वकर्म आपली इच्छा नसेल तरी विचार, वाणी, वर्तन आपली अपेक्षाच्या विरुद्ध होतात. आणि तेच प्रूव्ह करते पूर्वजन्म आहे. आणि नवीन कर्म आता कशा आहे, मी शुद्ध आत्मा आहे, नंदकिशोर जुदा आहे. जो नंदकिशोर करतो तो व्यवस्थित अधीन आहे, मी स्वतः करत नाही, व्यवस्थित करते. तर हे ज्ञान पुढे नवे कर्म बनणार नाही आणि पूर्वकर्म सगळे फळ देऊन खतम होणार, मोक्ष होईल आपला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात, जाणून घ्यायच्या असतात. त्यात काही वाईट नाही आहे, ते समजूनही घ्यायचं असतं. माझं नाव जान्हवी चित्रकार. तर या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जे मेनली मला करायला पाहिजे, म्हणजे जसं अभ्यास करायला पाहिजे, जे माझं मेन फोकस असायला पाहिजे, ते थोडंसं 60% राहून जातं, बाकी 40% होऊन जातं. हां, तर त्यासाठी एक दादा भगवानची प्रार्थना नावाची बुक आहे. प्रार्थना ते वाचा आणि प्रार्थना करून करा. तर धीरे धीरे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल आणि ग्रास्पिंग पॉवर वाढेल आणि एकाग्रताचं पढाई करून करिअर चांगली बनवू आपण. प्रार्थना करा आणि 10 मिनिट दादा भगवानचे असीम जय जयकार म्हणा आणि शब्द पडा. दादा भगवान ना असीम जय जयकार हो. अक्षर वाचायचं, डोळे बंद करून. एकाग्रताची शक्ती वाढेल आणि चित्तची शुद्धी होईल आणि धारण शक्ती वाढेल, ग्रास्पिंग पॉवर वाढेल, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल. ठीक. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद. मी राजू रायपुरे. पूज्यश्री लाख कोटी कोटी नमस्कार. बोल. माझा प्रश्न आहे की मी आत्म्यासंबंधी काहीही जाणत नाही. चांगलं. दुसरा प्रश्न आहे का हे ज्ञान घेतल्यानंतर कोणत्या जन्माचे कर्मबीज नष्ट होतात? ह्या जन्मामध्ये जन्म झाला त्यापासून आजपर्यंत जे प्रकारचे कर्मबंधन झाले सगळे नष्ट होऊन जाणार आणि आत्मसाक्षात्कार, आत्माची जागृती प्राप्त होईल. मग आज्ञा दाखवतात, 5 शब्द 5 वाक्य देतात, त्याच्यामध्ये राहायचं. त्याच्यामुळे 1-2 एखाद अवतारचे कर्म असे बनेल ताकी मोक्ष मार्गमध्ये आपण पुढे जाऊ आणि संसारमधून सुटत राहू, तसे प्राप्ती होईल आपल्याला. हां, हे ज्ञान मला पूर्वी जन्मात मिळाले असेल काय? कधी नाही. मिळालं असलं तर मोक्ष झाला असता. हां. या भटकता अर्धे इथे आहे आपण आणि पोरी सगळं आहे म्हणजे आपले काही कर्म सुटले नव्हते, म्हणजे ज्ञान प्राप्त झालं नव्हतं. आता आज ज्ञान प्राप्त होईल ते आपण जाळून ठेवायचं आहे. 5 आज्ञा पाळायची, जागृती ठेवायची आणि सत्संगमध्ये संपर्कमध्ये राहायचं, म्हणजे आपली प्रगती होत राहील. हां, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. रामेश्वर भुरे. मी काल उशिरा आलो. मी दुसऱ्याची पत्रिका घेऊन काल दिलेला प्रश्न आहे ते. मी बरेच 50 वर्षापासून मी शिवभक्त आहो. मी आमचे महाराज शिवभक्तच येतात, मी लिंगायत धर्माचे. तर आता ते महाराजाचे गुरु केलेले मला आणखीन आत्म्याची अनुभूती झाली नाही. मी बरेच देवायला गेलो पण सगळे देव जवळजवळ संपले देव नेपाळसहित, तरी बी मला आत्म्याची अनुभूती झाली नाही. आणि मला आता इतर तुमचं टी व्हीवर ज्ञान मिळालं, त्याच्यामुळं मला आत्म्याची अनुभूतीची गरज आहे. मग पहिले आमचे गुरु कोपणार नाहीत काय, किंवा त्याच्यावर काही दोष लागेल काय? मला नाही, हरकत नाही. आपण शाळेमध्ये स्कूलमध्ये पडलं होतं ना, तर फर्स्ट स्टँडर्डला 1 गुरु, सेकंड स्टँडर्डला 2-3 गुरु, थर्ड स्टँडर्डला 3-4 गुरु वाढत राहतात गुरु. काही हरकत नाही. ते रिलेटिव्ह गुरु होते, संसार व्यवहारचे गुरु होते. हे धर्माचे गुरु आहे. व्यवहारचे गुरु, धर्माचे गुरु
आणि अध्यात्मामध्ये ज्ञानी ते गुरु नाही होत, स्वतः आत्मामध्ये राहतात. आपल्याला आत्मामध्ये बसायचं, सगळं ज्ञान प्राप्त करायचं, तर कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य? स्वतः आत्मामध्ये राहतात. आपल्याला पण आत्मामध्ये राहायची दृष्टी मिळते. मग कोणी आत्मा कोणाचा गुरु नाही, कोण आत्मा कोणाचा शिष्य नाही. अभेदभाव, तुम्ही स्वतःही आत्मा, मी पण स्वतः आत्मा, ती दृष्टी आपल्याला प्राप्त होईल. बरेच वर्ष गेले म्हणजे वाया गेले, पश्चाताप होतोय आता. हरकत नाही, हे अनुभव घेतला आपल्याला. संसारमध्ये अनुभव घेऊन 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 हळूहळू उपर चढत राहतो. आता आपली जी मनाची इच्छा आहे की मला स्वतःचा आत्माची ओळख प्राप्त करायची, ते प्राप्त होऊन जाईल उद्या. मग सत्संगमध्ये येत राहायचं. आणि होऊ शकेल तर घरी पण टी व्हीमध्ये सत्संग येतो, यूट्यूबमध्ये हजारो तासाचा सत्संग असेल आहे, ते बघत राहायचं. टीव्हीवर पाहतो ना मी. हां, चांगलं बघत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोलिया. मी सुनील अवचार, मलकापूरहून आलो. 4-5 वर्षापासून आपल्या टी व्हीवर कार्यक्रम बघतो. मला राग खूप येतो. फाईल नंबर 2 वर क्रोध येतात. हा, ते प्रतिक्रमण करायचं. आणि कुठल्या कारणाने क्रोध येतात ते स्टडी करा. आपली अपेक्षा आहे, आपलं काहीतरी आग्रह आहे, काहीतरी अभिप्राय आहे, काही आपला मोह आहे, कशामुळे आपण त्यांना एवढं रागवतात बघा, आणि प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा. परत असं नको हो, हे दादा भगवान मला शक्ती द्या, जय कमी होणार. माणिक आडे. जय सच्चिदानंद. दीपक भाई, माझी अशी भावना आहे, साऱ्या जगाला हे अक्रम ज्ञान मिळावं आणि सारा जग सुखी व्हावं. बरोबर आहे. सगळे महात्मा हीच भावना करतात. हे दादा जग कल्याण करो, सजीवो मोक्ष ज्ञान पामो, दुनियाना अंतरायो तुटो, स्वामी सौने शरणे लो. हे सगळे भावना हीच आहे सगळ्यांची. दादा भगवाननी भावना सुरू केली होती. लाखो महात्मा सेम भावना करतात. आणि दादा भगवान म्हणत होते की महात्माची भावनामुळे पण सगळ्या दुनियाचं कल्याण होणार. अर्धी दुनियाचं कल्याण दादा भगवाननी होणार, आणि बाकीचे महात्मा थ्रू महात्माच्या निमित्ताने कल्याण होणार सारी दुनियाचं. करत राहते भावना. आणि सुरुवात घरापासूनच करायची. घरवाले, फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स सगळे ज्ञान घेतील तर त्यांचं आत्मकल्याण होणारच. देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे, हे ज्ञान आपण जे साऱ्या जगाला देता, हे ज्ञान खरोखर सत्य आहे. आणि ह्या सत्य ज्ञानाने साऱ्या जगाचा भलं हो, अशी आम्ही भावना व्यक्त करतो. आणि जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.